श्री स्वामी समर्थ. तर चला पाहूया स्वामी महाराज यावेळेस आज तुम्हाला काय संदेश किंवा काय संकेत देऊ इच्छितात. तर सगळ्यात पहिले इथे आला आहे, ईश्वर तुम्हारी पीड़ा दुख दर्द सब कुछ देख रहे हैं. ये परीक्षा है तुम्हारे कर्मों की, वो हिम्मत दे रहे. तर आता होऊ शकतं की खूप टफ टाईम तुमच्या आयुष्यात चाललं आहे, खूप दुःख आहे, खूप त्रास आहे. आत्तासुद्धा तुम्ही ही रीडिंग पाहता वेळी तुमच्या डोळ्यात पाणी असेल किंवा तुम्हाला जसा हा संदेश आला तसंच एकदम एकदम बोलतात ना ते ते काय बोलतात, एकदम मन एकदम हे होतं की लगेच डोळ्यात एका एका सेकंदात पाणी येतं. म्हणजे ते काहीतरी चांगलंच बोलतात. तर तशा प्रकारे तुमच्यासोबत आता झालं आहे. तर देव आहे ना, तो सगळं काही बघतो. जर तुमच्या मनात प्रश्न असेल की देव बघतो की नाही, माझ्या दुःखांकडे लक्ष देतो की नाही, देवाला तुमची ती दुःखसुद्धा माहिती आहे जे दुःख तुम्हाला माहीत नाही. म्हणजे पण जशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे ना, की आपण शेतात जेव्हा काम करतो तर मेहनत कमी असते का शेताची? नसते. पण एकदा शेतात काम केलं आणि ते धान्य उगवलं तर ते धान्य जेव्हा अन्न बनून आपल्या पोटात जातं, तेव्हा आपल्या पोटाची सुद्धा शांती होती, मनाची सुद्धा शांती होते. होते की नाही होते? आपल्याला सुख मिळतं की आपली भूक भागली. अशाच प्रकारे काही ना काही हे जे दुःख, त्रास, पीडा, आपल्या वाटेला येणारे खूप खूप अडचणी ह्या आपल्या परीक्षासुद्धा असतात. आणि या परीक्षा ज्या दिवशी आपण पास केल्या ना, त्या दिवशी देवाची जी कृपा होते ना, ती ते भात जसं पिकवल्यानंतर एवढी मेहनत केल्यानंतर खाऊन जेव्हा पोटाची अ, भूक अग्नी तृप्त होते, शांत होते, तो सुख मिळतं ना, तेच सुख तुम्हाला पण मिळणार. इथे तुमची परीक्षा आहे आणि परीक्षा पूर्ण करा, कारण तुमचे कर्माचीच काही भोग आहेत ते आपल्याला भोगल्याशिवाय आपले चांगले दिवस येत नाही, आपली वेळ येत नाही. आणि त्या देवाचा तुम्ही खूप 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 आभार व्यक्त करा, कारण तो तुम्हाला हिंमत देतोय. लोकं हिंमत सोडतात, पण तुमच्यात आजही हिंमत आहे आणि हिंमतीने तुम्ही या व्हिडिओपर्यंत सुद्धा आलात, म्हणजे तुमच्यामध्ये हिंमत आहे. ऐकण्याची सुद्धा, समजून घेण्याची सुद्धा, प्रयत्न करण्याची सुद्धा आणि हाताळण्याची सुद्धा परिस्थिती. ठीक आहे, ती तुमच्यामध्ये आहे हिंमत, कारण ती तुम्हाला देव देतोय. का? कारण देव बघतोय की माझं बाळ खूप दुःखी आहे. हे आयुष्याची परीक्षा आहे आणि या परीक्षांना आपल्याला पास करावेच लागतात. आणि आयुष्यामध्ये परीक्षा का येतात? कारण आपण ते दिवस, आपले चांगले दिवस आल्यानंतर आपण ते दिवस विसरायला नको की आपण कसे पुढे आलो आहोत आणि आपण काय काय सहन केलं आहोत, आपण किती स्ट्रॉंग आहोत, आपली आपली काय पॉवर आहे, किंवा आपल्या आतलं जे आपलं आपलं मन किती बक्कळ आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी परीक्षा खूप गरजेची असते.